खासदारकीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले। सातारा नगरपालिकेत मनोमिलनाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी ही मिश्किल प्रतिक्रिया दिली। तर भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले। सातारा नगरपालिकेत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली, मात्र मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मनोमिलनाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळतोय। खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होतो असं उदयनराजे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे। माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची। खासदारकीचा राजीनामा देतो मी कमळावर तुला मला कशाला विचारतो बाबा। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील घोळ मनसेकडून उघड करण्यात आलाय। एकाच घरात हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावं असल्याचा प्रकार मनसेनं समोर आणलाय। 350 पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाहीये। याद्या दुरुस्त न केल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील घोळ हा मनसेकडून आता समोर आणण्यात आलेला आहे। एकाच घरामध्ये हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मियांची नावं असल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। एकाच घरामध्ये हिंदू, मुस्लिम व इतर धर्मीय जवळजवळ 100 ते 150 मतदारांची एकाच घरामध्ये नावे दाखवण्यात आली आहेत। तसेच फोटो व नाव दाखवून फक्त त असं दाखवून त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा ऍड्रेस नाही किंवा पत्ता नाही, असे जवळजवळ 300 ते 350 नावं ह्या यादीमध्ये घुसवण्यात आली आहेत। सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। युतीसाठी मित्रपक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली। तर आम्ही युतीसाठी सकारात्मक, पण आम्हाला निमंत्रणच मिळालं नाही असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। महायुतीच्या चर्चेसाठी आम्ही मित्रपक्षांना आमंत्रित केलेलं आहे। अजून त्याच्यामधून फारसं आम्हाला रिस्पॉन्स किंवा त्यांच्याकडून काही सकारात्मक आतापर्यंत काही इंडिकेशन आम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाहीत। पण मी प्रयत्नशील आहे, प्रयत्न माझा चाललाय। मित्रपक्षाच्या लोकांना बरोबर घेण्यासाठी मी सकारात्मक आहे। आता त्यांच्याकडून काय निरोप येतो ह्याच्यावर पुढची पावलं आम्ही टाकू। आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी। युतीची चर्चा ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी आम्ही युती करू। आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत। जिल्हा प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या त्या नगरपालिका हद्दीमध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्याप्रमाणे प्राथमिक चर्चा तुम्ही करा आणि जिल्ह्यातली अंतिम चर्चा मी आणि आमचे संपर्क प्रमुख शरद कंचे साहेब आम्ही दोघं बसून त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊ। गडचिरोली हा जिल्हा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचं प्रवेशद्वार हा गडचिरोली जिल्हा आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। एखाद्याला शिक्षा द्यायची तर त्याला गडचिरोलीला पाठवत होते, आम्ही हे चित्र बदलून टाकलं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर 80% स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमची भूमिका आहे असंही फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळात तर एखाद्याला पनिशमेंट पोस्टिंग द्यायची आहे त्याला टाका गडचिरोलीमध्ये अशा प्रकारे सांगितलं जायचं। पण आम्ही हे चित्र बदललं। आम्ही सांगितलं गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। आणि आज आपण पाहू शकता या कुठल्याही उद्योगामध्ये गेल्यानंतर 80% पेक्षा जास्त स्थानिक भूमिपुत्रांना, आपल्या दलित, आदिवासी, ओबीसी या आमच्या सगळ्या तरुणांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आणि तो मिळतोय। आशियाई युवा कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता सनी फुलमाळी यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। झोपडीत राहणाऱ्या पैलवानानं आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवल्यानं अजित पवारांनी सनीच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। काही मदत लागली तर सांग असंही अजित पवार यांनी म्हटले। मूळच्या बीडमधील आष्टीत राहणाऱ्या सनी फुलमाळीचं कुटुंब हे झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास आहे। त्याचे वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात तर आई
सुया दाभण विकून उदरनिर्वाह करतात। अशा बिकट परिस्थितीवर मात करून सनीनं गोल्ड मेडल जिंकल्यानं त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रमुख प्रचारकांच्या संख्येत वाढ करण्यात आली। राजकीय पक्षांना आता 20 ऐवजी 40 प्रमुख प्रचारक नेमता येणार आहेत। राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे। स्टार प्रचारकांची मर्यादा आता 20 वरून 40 इतकी झालेली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 12 नोव्हेंबरला पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचार सुरू करण्यात आलाय। अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईमधील कॉलेजमध्ये जात स्पोर्ट्स सेक्रेटरींना मतदानासाठी आवाहन केलेलं आहे।